एमएमआरच्या पाणी सुरक्षेचा प्रश्न विधान परिषदेत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची लक्षवेधी. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण, वाढती पाणी टंचाई आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं की पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि विविध कर भरूनही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब आणि त्यावर खर्च होणारा प्रत्येक रुपया पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीनं वापरला गेला पाहिजे, असं त्यांनी ठामपणे मांडलं. एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीय पक्षामार्फत जललेखा परीक्षण करून प्रत्यक्ष पाणी गळती, बिनमहसुली पाणी आणि वितरणातील त्रुटी यांचं वस्तुनिष्ठ चित्र समोर आणण्याचीही त्यांनी मागणी केली. अनेक शहरांमध्ये थेट मोठा परिणाम नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. याचबरोबर अधिकृत आणि अनधिकृत पाणी टँकरची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून टँकर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी त्यांनी केली. बारवी धरणाच्या मुख्य जलवाहिन्यांमधून होणारी पाणी चोरी, बेकायदेशीर जोडण्या आणि अनधिकृत वापरामुळे उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं नमूद करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई आणि तातडीची कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित डिसॅलिनेशन प्रकल्पांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारे हे प्रकल्प पुढील 4 वर्षात पूर्ण होणार असले तरी त्या कालावधीत एमएमआर क्षेत्रातील लोकसंख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विविध महानगरपालिकांमध्ये वितरण कशा निकषांवर केलं जाणार, प्रत्येक महानगरपालिकेसाठी किती पाण्याचं आरक्षण असेल आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन कोणता जल आराखडा तयार करण्यात आला याबाबत शासनानं स्पष्टता द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.